भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा आज दिनांक 10/9/2024 मंगळवार सन्माननीय श्री राजेजी शिंदे यांच्या निवासस्थानी नवे मासिक तारीख पार पडली आणि त्या निमित्ताने या ठिकाणी एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे। या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीची रचना स्वयं भगवान बाबा हनुमान जी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। देखील अशी निर्वाणचे भवन मला मार्गदर्शन होणारी अंतर सद्गुरू माई विषयातून पवित्र करणारी शांत होगी परंतु परमात्मा ईश्वर मंडळाचे संस्थापक मानते की बाबा दोन्ही उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। तसेच बाबांच्या भगवतप्राप्तीमध्ये बाबांना वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या सर्वांच्या लाडक्या मातोश्री वाराणसी ह्या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आईना माझा नमस्कार। तसेच चर्चेमध्ये मंडळात अध्यक्षाची आवश्यकता असते आणि आजच्या बैठकीचे अध्यक्ष म्हणून आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री गिरधरजी नंदर साहेब मार्गदर्शक नागरिक तथा माझे मार्गदर्शक या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहेत। सर्वांना माझा नमस्कार। तसेच आजच्या चर्चा बैठकीचे संचालन करते आमचे सहकारी सन्माननीय पिंकेश्वरी भंडारी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना माझा नमस्कार। तसेच आमचे मुख्यमंत्री सन्माननीय श्री प्रभूजी गबडे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना माझा नमस्कार। तसेच आमचे सहकारी दामोदर साहेब, आमचे सहकारी मानकर साहेब, आमचे सहकारी मिश्रा साहेब, आमचे सहकारी नागपूर साहेब, आमचे सहकारी सुपारी साहेब या माझ्या उपस्थित या सर्वांना माझा नमस्कार। उपस्थित सेवक समिती बालसेविका सर्वांना माझा नमस्कार। चर्चा बैठक म्हणून प्रचार प्रतिनिधी 5 नियम आलेले अनुभव मानव जागृती या विषयावर होते आणि या ठिकाणी प्रत्येकाने आपापल्या परीने आपापले विचार, आपापले मनोगत, आपापले अनुभव या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत। मला असं वाटतं की विठ्ठल लिहिले बादशाह जिन्हें खुद पे गुमान था, मिट्टी में मिल गए बादशाह जिन्हें खुद पे गुमान था। 30 साल के ग्रेजुएट उसी महात्मा वो नाम दे वो बाबा जिंदगी का नाम था, वो बाबा जिंदगी का नाम था। क्या मानते हैं बाबा जिंदगी क्या समोर असा ग्रॅज्युएट ऋषी जो 30 वर्षाचा ग्रॅज्युएट ऋषी होता तो नमला बाबाचे पाय जमीन बाबाने सांगायला मला की परमेश्वर कुठे आहे। शॉर्ट मध्ये हे प्रायव्हेट कमी असल्यामुळे जानेवारी 1970 चा अनुभव आहे। ऋषीयस दौरा बाबांचा तो नमला या मार्गाचे सेवक नमले नाही म्हणे बाबा हे बाबा बोलले मी नाही म्हणतो बिलकुल तटस्थ आहे म्हणजे तटस्थ एकमेकाच्या विरोधात आहे म्हणे। शेवटाला टॅगी झाल्यानंतर ते म्हणून मी सर्व लोक आणि वारंवार मानते की बाबा तुम्ही शिकवणी बोलत असतो, बाबांच्या विचारा बोलत असतो, बाबांनी दिलेला शब्द नियम बोलत असतो, बाबांनी दिलेले अनुभव बोलत असतो। महात्मा बाबांच्या समोर नमला, बाबांचे पाय धरले त्या ऋषिकेशच्या ट्रेन मध्ये। सांगायला महात्मा म्हणे मी तुमच्यासारखा एकही महात्मा जीवनात पाहिलं नाही म्हणे। मी स्वतः एक ऋषी आहे म्हणे। मी 30 वर्ष झाला म्हणे त्या ठिकाणी बसून पहाडावरती तपस्या करून आलो म्हणे, तरी मी भगवान पाहिलं नाही म्हणे। महात्माजी तुम्ही सांगा ना म्हणे भगवान कुठे आहे। बाबा ने मतलब मेरे पैर छोड़ दे बोले। महात्मा जी मेरे पैर छोड़ दे। क्यों? कसम कावड़ बाबा
काय बाबा या अंतरात्म्या परमेश्वर पाहायचे. कवि भाऊ म्हटलं की आपण सेवकांनी सेवकींना आणि सेवकीने सेवकांना कसं समजायला पाहिजे, कसं विचार करायला पाहिजे. शुद्ध विचार परमेश्वराला प्रिय आहे असे बाबा म्हणायचे. भगवान कुठे पाहतो कागदात जे फोटो आहे आपल्या घरी आई बाबाची ती तो भगवान पाहतो. आणि बाबांनी परिचय कुठे करून दिला, प्रत्येकाच्या आत्म्यात विराजमान आहे. या ठिकाणी जेवढे उपस्थित सेवक सेविका आहेत प्रत्येकाच्या आत्म्यात परमेश्वर आहे. मग आपले विचार कसे असायला पाहिजे. बाबांनी म्हटले अच्छे विचार मानव के और बुरे विचार दानव के. अरे जब हमारे विचार गंदे हैं तो मानव कैसे, हम मानव कैसे. बाबा ने इन लोगों को मानव नहीं कहा, पशु तुल्य जी रहे बोले असतात. पशु तुल्य मानव होकर मानव असून पशुचं जीवन जगत होतो. म्हणून बाबाच्या चरणी आलो, बाबाला वचन दिलं. बाबांनी वचनात बांधून घेतलं. फुकट मार्ग नाही मिळाला. लोक म्हणजे फुकटच्या मार्ग, फुकट मार्ग मिळाला नाही कुणाला. बाबा नेहमी मार्गदर्शन करतात आणि करायचं सोकांना. फुकट नाही भेटलं पाहिजे बाबा. अरे तुम्ही वचन दिलं म्हणजे परमेश्वराला तेव्हा तुम्हाला जोत लावण्याचे अधिकार दिलं म्हणे. नाहीतर किती आले किती गेले म्हणे. प्रत्येकाला जोत लावण्याचे अधिकार नाही दिले बाबा. पण आज आपल्याला मिळून राहिला, आपल्याला मिळालं. आपण भाग्यवान लोक आहोत. आपण भाग्यवान लोक आहोत की आपल्याला परमेश्वराच्या नावाच्या ज्योत लावण्याचा अधिकार मिळावा. आणि या हा एकच आखरी युग आहे. बाबांनी बरेचसे संदेश दिले बैठकीमध्ये, निराकार असताना बरेचसे उपदेश दिले, शिकवण सांगितली. परंतु खरंच आम्ही आपल्या अंतरात्म्यात जो परमात्मा दडलेला आहे त्या स्वतःच्या मनाला विचारा की मी खरंच बाबांनी तत्वशब्द नियम दिले आणि मी त्या नियमाला कितपत पाऊल टाकतो. लोकांचे काय, लोकांचे काय, लोक गावभर टीका टिप्पणी योग्य आरोप प्रत्यारोप करणार. बाबांनी केलं तर तुम्ही आम्ही कोण आहे, तुम्ही आम्ही कोण आहे. बाबाला नाही सोडून लोकांनी. ज्या महापुरुषांनी परमेश्वराची प्राप्ती केली त्या महापुरुषावर आम्ही माझ्यासारख्या बैमान सेवकांनी बालगो केला. बाबाच्या नावाचा बदनामी करण्याचा प्रयत्न केला, बाबाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्या बाबाला दुःख वाटलं. काय केलं. पण बाबांनी कोणती वाईट कर्म केली. बाबांनी सर्व चांगले कर्म केले. बाबांनी सर्व चांगले कर्म केले. आम्ही मानव बैमान आहोत म्हणून आम्ही वाईट कर्म केले. म्हणून त्या काळात नाही सोडलं. म्हणून बाबा नेहमी म्हणायचे की बाबा की बैठक में बाबांची शब्द लक्षात ठेवा. बाबा के बैठक में आत्मा के विचार साफ रखे जाना चाहिए. आत्मा के विचार, अंतर मनातले विचार साफ असायला पाहिजे. तेव्हाच परमेश्वरी कृपा कार्य करते शब्द. नाही तर भगवंता समोर कचऱ्यासाठी बळबळत नाही तरी भगवान ऐकत नाही. बाबा म्हणायचे अरे अंधळ्यामध्ये तुम्ही अंधळे, बिलकुल अंधळे आहे. 40 वर्ष झाले म्हणे. 40 वर्षापासून शेवकांना शिकवून आलो म्हणे तरी एकच शिवक नाही शिकलो. आणि आता शेवक मार्गदर्शक शिकवतो. आता या ठिकाणी राहून जायला बोलतो आमची मित्र वचन करतात की कार्य देणे मला सामने येतो बाबा आहे बोलले. हे वाक्य मानते की बाबा जिंदगीच्या. तर ज्यांच्याकडून कार्य घेता तुम्ही त्यांना नाही सोडत. तुम्ही त्या मानव पशु आहे, पशु. मी नाही म्हणत. बाबाची मार्गदर्शन राहून दादांनी या ठिकाणी सांगितलं. 50 रुपयाच्या तिकीटसाठी काय झालं, त्या बाईचा गर्भपात झाला. 50 रुपयाच्या तिकीटसाठी काय झालं राहुल दादांनी या ठिकाणी सांगितलं आहे. आणि सेनेजींनी या ठिकाणी खूप आपले विचार व्यक्त केले आहे की आरोप प्रत्यारोप वगैरे वगैरे. सन्माननीय सेनेजी ते होणार आहे. तुम्ही चांगले कार्य करा, बिलकुल प्रत्यारोप होणार.
मग तुम्ही राहू मी राहू आमचे राव कोणी राहू. अरे मदनच्या साहेबांना सुरू झालं. आता त्या दिवशी मला एक टाकलं आमचे सन्माननीय चौधरी साहेब यांनी हे आले नाही येतो सांगितलं कसं बोलतो मी आमोर समोर बोलतो मला सवय आहे डायरेक्ट बोलतो म्हणून त्या ठिकाणी आता एक वार्ताली सुरू माझ्याकडे त्यांनी पाठवलं माझ्याकडे ती पोस्ट अशी आहे की मदनकर साहेबांच्या भ्रष्टाचार विरुद्ध आहे. मला सांगा मी चौधरी साहेबांना म्हटलं की साहेब ज्या व्यक्तीने पोस्ट शेअर केली त्याच्या पत्रकाळात मी बोलतो कशी त्याच्या पत्रकाळात त्याच्याकडे काय प्रूफ आहे अध्यक्ष साहेबांना की हे असे पोस्ट सोशल मीडिया फेसबुकवर टाकतात मी आहे म्हटलं देश तुम्ही फक्त त्याच्या प्रूफ हे काढा प्रूफ नाही काही नाही आरोप प्रत्यारोप आता इलेक्शनचे वारे सामने आहे म्हणून काही लोक आरोप प्रत्यारोप करतात प्रूफ नसताना आणि त्या सोशल मीडियावर एक अध्यक्ष साहेबांच्या विरोधामध्ये पोस्ट लिहून काही लोक फिरवून राहतात. आता किती धोके आहे म्हणून मी म्हणताय की त्यावेळेस बाबाला नाही सोडलं शेवकाळी अरे अध्यक्षाला नाही सोडलं मार्गदर्शकाला नाही सोडलं तर कुणाला सोडणार आम्ही मार्गात कशासाठी आलो आम्ही विसरलो आम्ही मार्गात कशासाठी आलो त्या दिवसाची आठवण नाही आम्हाला त्या दिवसाची जर का आम्हाला आठवण आली ना खरंच आम्हाला कुठेतरी आमचा जीवनशैली आमची कार्यप्रणाली आमचं काय कर्तव्य आहे त्या दिवशी की खरंच मी मार्गात आलो चरणी वचन दिलं बाबाच्या आणि मी मेलो मग कसं मेलं पाहिजे अरे मरो हर कोई कहे मरे मरो हर कोई कहे मरना जाए कोई एक बार ऐसे मरो कि दोबारा मरना नको एकच वेळा मरण्याचे वचे बाबाला द्यायचं होतं दिला पण ते खोटं दिलं बिलकुल खोटं दिलं म्हणून स्वतःच्या स्वार्थामध्ये ऐकूच फक्त स्वार्थ बाबा नेहमी म्हणायचे कशासाठी आलो म्हणून मागत तुम्ही बाबाचे मार्गदर्शन राहून फक्त तुम्ही आपल्या स्वार्थासाठी आले म्हणे मागा आपल्या स्वार्थासाठी आणि खरी गोष्ट आहे आम्ही फक्त आपल्या स्वार्थासाठी आलो आणि म्हणून राहुल सांगितलं की ज्या व्यक्तीने बाबाला आमंत्रण दिला नवनाथ पुराणातला जुने आमचे मार्गदर्शक शिव सांगतात की त्या नवनाथ पुराणातला हा मंत्र आहे आणि त्या मंत्राने बाबाने एका परमेश्वराची प्राप्ती केली त्या मंत्राने बाबा हनुमानजीची प्राप्ती केली आणि बाबा हनुमानजीच्या मंत्राने त्या एका परमेश्वराची प्राप्ती केली. त्या व्यक्तीने सांगितलं बाबाला आम्ही कशासाठी मार्गात आलो आम्ही विसरलो बाबांनी सांगितलं आपला उद्देश भगवत प्राप्ती करण्यामागे की माझा उद्देश काय की त्यांच्या परिवारावर जे 12 वर्षापासून जी भूतारकी होती तिचा फक्त नाही बोलावं एकच विश्वास एकच उद्देश दुसरा उद्देश कोणताच नाही आणि त्या उद्देशासाठी बाबांनी परमेश्वरी प्राप्ती केली आणि तो उद्देश बाबाचा पूर्ण झाला. मग बाबा म्हणे मलाही स्वार्थ वाटायला पाहिजे म्हणे पण मी माझा स्वार्थ साधला नाही म्हणे माझ्यासारखी कितीतरी दुःखी गोष्टी लोक या समाजात आहेत म्हणे आणि या कृपेचा प्रचार प्रसार व्हावा आणि ते सुद्धा सुखी आणि समाधानी बनावा सुखी समाधानी व्हावा हा प्रत्येक उद्देश होता बाबाचा. काय बघा कोणता वाईट उद्देश होता बाबाचा अरे ते निष्काम आणि निस्वार्थ भावनेने बाबांनी कार्य केले आणि आम्हा मार्गदर्शकाने ते सांगितलं निष्काम कशाला म्हणतात पण मला वाटतं 90% लोकांना नाही निष्काम आणि निस्वार्थ बाबांनी कोणत्याही कार्याचा मोबदला घेतला नाही फुकट कार्य केले परमेश्वरी
इसे काय नाही शेंडेजी हे करतात यांनी खूप काही केले या 2 वर्षात मी पाहिलं कोणी पाहिलं नाही म्हणून नाही टाक्या धुण्यापासून तर सर्वापर्यंत पाणी वाटण्यापर्यंत लई काही केले शिवकाय यांनी भरपूर शिव मार्गदर्शकाकडे मिळवले जे लोक इतर संघटनेत होते त्यांना मार्गदर्शन करून यांनी चांगल्या वळणावर आणण्याचे प्रयत्न केले खूप चांगले कार्य केले निष्काम 1 रुपयाच्या मोबदला न घेता केलेले कार्य कसल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता केलेले कार्य त्याला निष्काम म्हणतात बाबांनी काय आणि आमच्या मनात स्वार्थ आहे आमच्या मनात स्वार्थ आहे मी याचे कार्य केलो की मला काहीतरी मिळेल माझ्या काहीतरी होईल माझ्या काहीतरी त्याच्यातून स्वार्थ निघेल ही परिस्थिती आली आहे ज्या व्यक्ती बाबाला मंत्र दिला त्यांनी 4 दिवस सांगितले राहणारे सांगितलं असतात क्या दिशा बदल बोले तो धन निकले का बोले तो मोहताच्या व्यक्ती ज्या व्यक्तीने बाबाला मंत्र दिला परमेश्वरी प्राप्ती संपादन करण्याच्या 4 दिशा सांगितली बाबाला त्या व्यक्तीने कोणत्या दिशेसाठी हवन घालायचे आहे तुम्हाला 1 दिशा सांगितली धनाची दिशा 4 दिशा तुम्हाला सांगितल्या 1 सांगितली धनाची दिशा योग सांगली योगाची दिशा 1 सांगली भगवंताची दिशा आणि 1 सांगली मान सन्मान पदाची दिशा आमचे मार्गदर्शक नेहमी सांगत राहते की एवढे दिवसाचे कार्य केल्यानंतर हवन घडून टाकावं म्हणून माझी मार्गदर्शक सांगतात मला खरं आहे कसा उद्देश आहे आपला कार्य घडवण्यामागे आमचे मार्गदर्शक सांगतात की काय उद्देश आहे त्या कार्य करण्यामागे आणि बाबांनी एक दिशा पकडली ही परमेश्वराची दिशा म्हणून ते रावणाने सांगितलं शब्द की जे दिशा भगवान बाबांनी पकडली भगवंताची ते जे दिशा पकडली म्हणे त्या 3 दिशा ऑटोमॅटिकली चालती म्हणे मागावा धनाची दिशा मान सन्मान पदाची दिशा आणि योगाची दिशा ह्या 3 दिशा ज्या आहेत ना हे दिशा पकडल्या 3 दिशा ऑटोमॅटिकली मागावा धावणार मग अगलीवाला शिव का म्हणणार आहे अरे हा गणपती लखपती झाला गवळेजी आणला सर पैसे चोरून घेतला सर हिस्सा आहे का लुटला सर बोलाय मग हा शेवक मध्ये कंपनी पण तो हा विचार करत नाही का जो गवळीची शिवक आहे हा कोणत्या नियमाने चालते किंवा कसा चालते हे त्या परमेश्वरालाच माहित आहे म्हणून 3 दिशा चालते मान सन्मान योगही चालते आणि धनही चालते जो या दिशेला पकडून चालेल या मार्गातली कोणती सेवक सेविका असो जो आजारीला मार्गात सेवक असो या 10 वर्षाचा सेवक असो जो या दिशेला पकडून चालला त्याच्या मागे ही दिशा चालणार म्हणून या ठिकाणी सन्माननीय आमचे मित्र राऊत प्रसन्न राऊत यांनी सांगितलं खूप सुंदर अनुभव आपल्या मनोगत राहतो ते मागून आले भगवंताला 20,000 लागले 25,000 25,000 30,000 देते ना बरोबर आहे अरे 4 तत्व मला तत्व आहे ना 14 तत्व इच्छा अनुसार हो जाए नाही का तुम्हाला मंदिर निघावचं आहे 1978 चा अनुभव माहित आहे की त्या अनुभवामध्ये काय झालं तो जो गवळी होता म्हातारा 70 ते 80 वर्षाच्या बाबा म्हणे मी माझ्या जीवनात नाव पाहिलं म्हणे एवढे दिवसाच्या मेन महत्वाच्या पॉइंट सांगतो थोडक्यात त्याच्यात मी काय पकडलं त्या अनुभव मोठा आहे कारण तो दौरा 1 एप्रिल 1978 ला नागपूर निघाला होता बाबा बरोबर नागपूरचे 7 सेवक होते आणि 5 एप्रिल 1978 ला 7 तारखेला तो रवाना झाला होता तो 80-70 वर्षाचा गवळी माता काय म्हणतो की बाबा म्हणे मी जीवनात ना पाहिलं म्हणे माझी केस पिऊन गेले
दिलं. पण बाबांच्या शब्दावर बाबांनी शब्द कसा त्या शोकाला दिलं होतं की नवऱ्यामध्ये म्हणे बरीचशी कळवी चाय पिऊन झाली. बऱ्याचशा ठिकाणी काळी चाय पिलं बाबांनी. बाबा म्हणे माझी दुधाची चाय प्यायची इच्छा आहे. काय शोकाने समस्या मांडली बाबा समोर की बाबा म्हणे असं होऊ शकत नाही कारण वासराने दूध पिलं म्हणे. वासराने दूध पिलं म्हणे. बाबा असताना बाबा काय म्हणतात त्या शोकाला की ज्यामुळे तू भगवंताच्या प्रतिमेसमोर आणि अगरबत्ती कापून लावून सांग म्हणे भगवंताला की बाबाला दुधाची चाय प्यायची आहे. परमेश्वर भगवंता बाबाला दुधाची चाय प्यायची आहे. आणि त्या ठिकाणून आल्याच्या नंतर विनंती करून आल्याच्या नंतर त्या मशीवर बाबा हनुमानजी थाप मारणे दूध सुरुवात दिलं. 2 लिटर दूध 2 लिटर दूध दिलं. 70-80 वर्षाच्या अनुभव फेरला. म्हणून या मार्गामध्ये असा आहे जगावेगळा मार्ग आहे. या जगाची शिकवण या मार्गाला लागू नये बिलकुल नाही. आमच्या राजवाडी सांगत राहत नाही या जगाची शिकवण आमच्या मार्गाला लागू नये. आमच्या मार्गाची शिकवण जगाला लागू आज गरज आहे. मार्गाच्या शिकवणीची जगाला काय म्हणतो तो शिव पुन्हा बाबाने म्हटलं 2 लिटर दूध दिलं. एक पाणी टाकायचे नाही. पुऱ्या दुधाला चाय बनवा आणि चाय पाठवा दिलं. शेवकाने बाबा आधीच पालन होगा सर्व दुधाची चाय पिला. काय म्हणतो तो शिव बाबाला पुन्हा महत्वाच्या पाणी बाबा बोले अगर दूसरी भी भैंस गाय बोले यहाँ पे वो भी दूध दे सकती है क्या बोले. म्हणजे म्हणण्याचे तात्पर्य असं होतं की बाबा पुन्हा जरी असंच केलं तर दुसरी बस देईल का दूध. बाबाने महत्वाचा पाणी वापरला. तुझ्या भगवान तुझ्या पाशी आहे म्हणे. तुझ्या भगवान तुझ्या पाशी आहे म्हणे. तू आपला अनुभव घेऊन पाहिजे भगवान तुझी आहे की का नाही का हा तू तुझ्या अनुभव घेऊन पाहिजे कारण तुझ्या भगवान तुझ्या पाशी आहे. आणि आम्ही पाहतो सडकवर फोटो मध्ये पंकची नाही का कोणकोणी घरावर पाहतो भगवान कुठे पाहतो. म्हणून त्या मित्रांनी सांगितलं प्रशांत राऊतनी की त्यांच्या परिसरामध्ये काय परिस्थिती आहे आणि पवनी परिसरामध्ये काय परिस्थिती आहे. आणि काही पवनी परिसरातले शिवण आता आमच्या परिसरात शिकवायला पाहून आले का म्हणजे मार्गदर्शनाची का गरज आहे तुम्हाला. त्यागी झाल्यावर मार्गदर्शनाची कागद येते इकडे प्रशांत भाऊच्या परिसरामध्ये शिव म्हटलं का नाही का म्हणून 25-30 आणि मोठ्या बैठकी होती. बाबांनी सांगितलं 25-30 जास्तीत जास्त 50. ही वास्तुस्थिती त्या परिसरात निर्माण झाली. याला कारणीभूत त्याने सांगितलं कोण आहे. आणि शेवटी जे काही नियमावली आहे त्या नियमावलीकडे लक्ष न देता स्वतःच्या मर्जीप्रमाणे कार्य करणे सुरू केलेलं आहे. म्हणून असं करू नये कारण भगवान ने घर देणे मारण्याच्या मार्गात मरूनच कार्य करणे. म्हणून मला असं वाटते कि आत्मा ने उसी को मिलता है. आत्मा उसी को मिलता है जो मन से मर गया और भगवान उसी को मिलता है जिसका अहम हो गया. माझे मार्गदर्शक नेहमी सांगत राहू क्या मार्ग नमण्याचे आहे. त्यांच्या मार्गदर्शकाने त्यांना सांगितलं त्यांनी मला शिकवलं हा मार्ग नमण्याचे आहे. जो नमला त्याचे काम जमला भाऊ नाही. म्हणून आज मी एक सेवक आहे आणि मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाप्रमाणे आज मी कार्य करतो आहे. ते नम्रते आणि नमून म्हणून जो नमला त्याच्या काम जमला तोच जीवनात सक्सेस होऊ शकते. नाहीतर गेला जन्म वाया गेला. या ठिकाणी म्हटलं
कारण मार्ग हा कर्मप्रधान आहे. मार्ग हा कर्मप्रधान आहे. बाबा नेहमी म्हणायचे की मार्ग हा कर्मप्रधान आहे. मग कर्माची लक्ष्य काय? सर्वस्व म्हणतात कर्म घडतात कुठून? कर्म बनतात कुठून? आपल्या विचारातून, आपल्या वाणीतून, आपल्या बोलण्यातून, आपल्या आचरणातूनच तर कर्म घडत असतात. बाबांनी सांगितलं कर्माची योग्य काय की तुमच्या विचारातून तुमचे कर्म घडत असतात म्हणून आणि त्यानुसार तुम्हाला फळ प्राप्त होत असते म्हणून. मग अच्छा लोया बुरालो बाबाने म्हटलं अच्छा लोया बुरालो जो भी लोग अपने कर्मों से लोग बोले. आता काही लोकांना असे वाटते एका शब्दाने म्हणलं आता यांनी सेविका त्यांना बसवलं असतं. त्या सेविकीनं प्रश्न केला मला म्हणे काहो वाणी साहेब मी म्हटलं म्हणे काही शौकीनींना की भगवंत चर्चा बैठकमध्ये उपस्थित असते. म्हटलं बरोबर बोलले. त्यात का चुकीची बोलवलं काय तुम्ही आमची ड्युटी होते. म्हणलं काय त्यात काय बोललं नाही असे म्हणत आहे म्हणे आमच्या परिसरात आमच्या गावची शॉट की भगवंत काही चर्चा बैठकमध्ये उपस्थित राहते का? तो घरी राहते. खाली घर कुठतो का राज होते बोले बाबा काय बोले बाबा शौकीनो जाऊन जातो खाली घर कुठतो का राज होते बोले देव आहे देवाऱ्यात जुनी मन बाबाने सांगितले आपल्या मार्गदर्शनात देव आहे देवाऱ्यात म्हणे आणि अंतरात्मा खाली आहे. मग इथं कोणी घुसल म्हणे त्या अंतरात्मा घुसल म्हणे आणि घुसल्यावर सैतान येईल म्हणे. ते बाबाची शब्द आहे. परमेश्वर त्याच्या बैठकीत उपस्थित आहे. एका शेवकाला असं म्हणलं या ठिकाणी तो बसला आणि उपास करत होतो. आता प्रत्येकाला भरपूर आहे त्या शेंडीवर नाही माझ्याकडे भरपूर आहे बोलण्याला पुष्कळ आहे. बोलायला गेलो तर भरपूर वेळ आहे. मार्गदर्शक साहेबांनी मला वेळ दिली स्वतः येऊन जास्त की म्हणे वाणीजीने सांगितलं म्हणे तिथे बैठकमध्ये की मोद्याला गेल्यावर का होते नागपूरला गेल्यावर का होते. तर बाबांच्या मार्गदर्शनानं काय बोला तुम्हाला बाबा म्हणे नागपूरला आले नाही तरी चालेल म्हणे. त्या दिवशी एक अनुभव मिळाला आम्हाला. मोद्याला गेलो होता आमचे मोठे बंधू सन्माननीय विनायक रोकडे साहेब अयोध्या नागाचे मार्गदर्शक गट नंबर 10 त्यांनी बाबाच्या हयात मला एक अनुभव सांगितला. बाबाकडे सेवा केल्याच्या नंतर दर्शनाला बाबा म्हणायचे त्यांना मार्गदर्शन करायचे बाबा की म्हणे तुम्ही दर्शनाला नाही आले तरी चालेल म्हणे तुम्ही भावनात नाही आले तरी चालेल म्हणे. मोठा असेल तर नंतर झाला तर पुढच्या लोकांना एक म्हणे मोठा असेल किंवा पडणार 30-40 वर्षाची सांगत नाही बहुत दिवस तुम्ही चर्चा बैठकमध्ये या म्हणे भगवंत माझ्या तिथे उपस्थित राहतो. भगवंत चर्चा बैठकमध्ये उपस्थित राहा म्हणे राहते म्हणे मानते की बाबा दिंडीचे वाक्य. मग बाबाला तुम्ही शिकवता हा शेवट शिकवत मला आणि अज्ञानी अज्ञानी माझ्यासारखा बाबाला शिकवायला निघालेले आहे. शेवट त्यांनी झालो भाई आणि ते पाटील साहेबांचे म्हणे पाटील साहेब असे बोललो ना बोलतो मी लोकांना खात कॅमेरा लावलाय. एका शिवाने त्या दिवशी माझी किती कंप्लेंट केली व्यापूर सांगितले मी तर स्टेजवर नाव घेतला आणि घेतोच. त्या गोष्टी माझ्या खूप आहे. विनापूर्णपणा विषय बोलत नाही मी. तेव्हा मी नाही बोललो आणि आज मी नाही बोललो तो उद्या नाही बोलणार. त्याने तिथे जेव्हा पुंगे फुकले म्हणे अरे माझे नाव घ्यायला पाहिजे तर म्हणला दिनेश वाणी असं म्हणलं म्हणून काय आरोप प्रचार करता तुम्ही. हे बघा ना की मी कशासाठी मार्गात आलो हे बघा. दुसऱ्याकडे फोटो दाखवण्यात काही मतलब नाही. स्वतःकडे बघा स्वतःकडे की मी कसा जीवनात कार्य करतो. मग नाव सांगायला पाहिजे तो डायरेक्ट अंगस्थ माझ्यावर बोलून घेऊन लावलं हे कुठे निष्ठी शो अरे चाकू ठेवलं म्हणजे याच्या गळ्यावर हे याच्या गळ्यावर मी चाकूकडे घोसया मागला बोलत आहे माझ्या आरोप प्रत्यारोप यांच्या गळ्यात चाकू ठेवलं म्हणे वाणीने सया मानले
नाव कसं घ्यावं लागतं. तर मी उद्या का केलं त्याने एखादा पुरू आम्ही तर पैशाला ते शेवटी कंप्लीट करलेले आहे. मी अटेंड काय तो गजुवान बसला तिकडं कोणी होता सही दिला त्या अर्जावर. हा हे कामून गरजे आहे तो बसले काही हे ज्यांनी सही दिला याच्याला गळ्यावर चाकू देऊ नका मी छुटियासारखे प्रचार आणि प्रसार करून मिळेल आणि अशा प्रचार प्रसाराला आम्ही बळी पडतो आहे. मी म्हणलं पुढे द्यावा. अरे कशाला कुणाची बदनामी करता विनाकारण. कुणाचं चांगलं करणं होत नसेल तर वाईटही करू नये. गोष्टी मार्गदर्शकावर माझ्यावरती आहे. कधी कधी असं बोलावंसं वाटते आणि कधी कधी विचार येते. कधी कधी अशी परिस्थिती येते की आमच्या घटनेची म्हणतात आज आले नाही कहू तो क्या कहू और क्या ना कहू. कहू तो क्या कहू और क्या ना कहू. कहू तो मामा जाए और ना कहू तो आप कुत्ता खाए बोले. आमच्या घटनेची सांग म्हणीचा अर्थ आहे फुकट बोलत नाही का म्हणीचा अर्थ आहे. अशी परिस्थिती येते कधी कधी की काय बोलावं. परमेश्वर कुठे उपस्थित राहतो आणि कसा राहतो. बोलणं पुष्कळ आणि वेळ झाली. म्हणून जाता जाता एवढंच म्हणू इच्छितो की बाबांनी प्रत्येकाला चतुर्थ शब्द नियम दिले. प्रत्येक परिवाराला माझ्या परिवाराला तुमच्या परिवाराला सर्व परिवाराला चतुर्थ शब्द नियम दिले आणि सायंकाळची प्रार्थना सकाळची विनंती कशासाठी दिली आहे मी याच्या पहिले सांगितलं. त्या पद्धतीने आपण जीवनात आपल्या चालतो का हा पाहणं आपला परिवार सुखी आणि समाधान. बाकी कोण काय करते काही घेणे नाही. तर मग शिकवणेवाली पुष्कळ आहे का. शिकवणेवाली पुष्कळ आहे. पैसे तर कमवून राहतो पैसे आपण धावून राहतो. अरे काही माणसं कमवा माणसं नाही काही माणसंही कमवा जीवनात. पैसा कमात नाही तो मी पाहला. मी 2016 ला आमचे मार्गदर्शक नांदेड साहेबांशी गेलो. एका सेवकाने अशी बदनाम केली. आता काय बोला भरपूर बोलावं असं वाटतं की पण नांदेड साहेबांना मिळेल नाही. त्या सेवकाने साहेब अशी बदनामी केली की म्हणे 3 वर्ष झाली म्हणे हा या मंडळात आला. आणि त्या गजानन वागले तिथे बसलाय त्याला पावती दाखव शेवट नंबरची साहेब. म्हणलं माझ्या मार्गदर्शकाला विचारा किंवा मी मार्गाशी दिलो. अरे 2012 मार्गाशी दिलो आणि 2016 माझे मार्गदर्शक नंदीवादी यांच्याकडून माझे त्याग झाले. शेवट नंबर 41,599 आहे. मला पद मिळालं तर 7 वर्ष दिले कसं. परंतु विनाकारण काही नाही काही लोक करतात आणि करत राहणार आहे. काँग्रेसजी करत राहणार आहे. करू द्या करा. मदनकर साहेब आमचे मार्गदर्शक सांगतात की निंदकाची घर असावी आमचे मार्गदर्शक सांगतात. मला मी माझ्या मार्गदर्शकाकडून ह्या सर्व गोष्टी शिकलो. नाही तर मला काहीच समजत नाही. मी या ठिकाणी बोलू शकतो एवढी माझी आहेच नाही. हा सर्व गोष्टी शिकलो ह्या बैठकीमुळे आणि आमचे मार्गदर्शकामुळे. आणि सामोरिक त्यांच्या मार्गदर्शनात राहून कार्य करण्याचा सगळीच प्रयत्न करेल. म्हणून जाता जाता बोलू इच्छितो कि पैसा कमाने और लोग कमाने में फर्क है. पैसा कमाने में और लोग कमाने में फर्क है. पैसे से दवा आती है और लोगों से दुआ फ्री भी मिल जाती है. और हमारे बुजुर्गों से सुना है हमने हमारे बुजुर्गों से सुना है हमने कि दवा से ज्यादा दुआ काम आती है. दवा से ज्यादा दुआ काम आती है. एवढे बोलून मी आपले शब्द या ठिकाणी संपवतो. सर्वांना माझा नमस्कार.